बैलपोळा. बैलपोळ्याची कथा खूप वर्षांपूर्वी एका गावात गण्या नावाचा शेतकरी राहत होता. गण्या खूप कष्टाळू होता, पण त्याचे 2 बैल त्याहूनही जास्त कष्ट करीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते शेत नांगरत, गाडे ओढत आणि शेतकऱ्याला मदत करत. गण्याला माहीत होतं की हे बैलच त्याचे खरे साथीदार आहेत. एकदा पावसाळा संपला आणि शेतात हिरवेगार पीक डोलू लागले. गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांसाठी बैलपोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा दिवस म्हणजे बैलांचे आभार मानण्याचा दिवस. त्या दिवशी गण्याने आपले बैल पांघाच्या पाण्याने आंघोळ घातली. त्यांच्या अंगाला तेल चोळले, शिंगांना रंगीत रंग लावून त्यावर टाळीटिरे घातले. त्यांच्या गळ्यात सुंदर माळा घातल्या आणि पाठीवर रंगीबेरंगी कापड ठेवले. गावातल्या सगळ्या बैलांनी नवीन हार, चुली, सजवलेली शिंगण आणि झगमगणारे कपडे घातले होते. संध्याकाळी गावात मोठा मिरवणुकीचा कार्यक्रम झाला. ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक निघाली. लोकांनी गाणं म्हटलं, पोवाडे म्हणाले आणि नाच गाणी झाली. बैलही खुशीत उड्या मारू लागले. गण्या मनोमन म्हणाला, हे बैल माझे मित्र आहेत. त्यांच्यामुळेच माझे घर चालतं, माझे पीक उभं राहतं. म्हणून हा दिवस मला खूप खास आहे. त्या दिवसापासून दरवर्षी गावात बैलपोळा आनंदाने साजरा केला जातो. हा सण फक्त बैलांचा सण नाही, तर शेतकरी आणि त्याच्या साथीदार प्राण्यांमधल्या प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून आपल्याला कळतं की परिश्रम करणाऱ्या प्रत्येकाची कदर करायला हवी आणि आपल्याला साथ देण्याच्या प्राण्यांबद्दलही प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.